एक ऑस्ट्रेलियाचा माणूस भेटला होता बालीला, म्हणजे हनीमूनला गेलो होतो मी, आणि त्या दरम्यान बालीला एका स्किट मध्ये आलो होतो आणि आम्ही चुकत नाही आता, पण सुरुवातीच्या काळात आम्ही बऱ्याचदा चुकायचो की आमच्यामुळे बऱ्याचदा स्किट थांबायचो. मी तर एकदा सलग 7 ते 8 वेळा चुकलो होतो आणि मी रडलो होतो ऑन स्टेज, शब्दच येत नव्हता. हास्य जत्रेने स्वाती मिळाली हे तर आहे. लग्न झाल्यानंतर मला हेच ऐकायला मिळतं. हा तसा झाला माहिती ते एंट्री घेतली, ते अख्खं स्किट शूट झालं आणि ते अख्खं परफॉर्म म्हणजे टेलिकास्ट पण झालंय, असं माहिती इथेच आहे. म्हणजे मी स्वप्न पण नव्हतं पाहिजे मी इसला जाईल म्हणून. लेडी दत्तूकडे वळली की दत्तू तुला नाव आहे सेम. खूप इंग्लिश बोलली, त्यांचं फ्लुएंट काय कळलं नाही, तर मी ऐकलं तुम्हाला काय एवढं तर कळलं मला. सेम सेम सेम. त्याच्या आदली रात्र मी रडलो होतो. सर मी एकदा बघितलं, दोनदा बघितलं, तिसऱ्यांदा सरांनी माईकून आवाज दिला. खूप बडबडले सगळं झालं, खूप बडबडले झालं. सॉरी सर आम्ही करतो, आमचं करून देतो सर, आणि पटकन बोलतो आम्ही. तर एकदा ठाणा स्टेशनला आम्ही खात होतो तेव्हा आम्हाला एका माणसाने गपचूप बिल भरलेला आणि अजून काहीतरी एका डिशची ऑर्डर देऊन ठेवली आमच्यासाठी, आणि ती डिश आली. हे भाई हमने मंगाया नाहीये, तो नाही एक सरने पैसा द्या. आणि त्या रात्रीची छान झोप लागली, आणि मी पहाटे 4 वाजता उठलेलो त्या रात्री. मी तर आंघोळ करताना वाक्य बोलायचो मोठ्या मोठ्याने, माहित नाही पाठांतर झालं नसेल तरी वाक्य घेत बसायचो, काही करायचो. आम्ही आता पण काही तुला सांगतो, हा खूप चांगला केस आहे. आम्ही ना आत्ताही बाहेर असतो, कॉस्ट्युम रूम आहे बाहेर, तिथे आम्ही एकमेकांची तालीम घेत असतो. म्हणजे आम्ही जर एका स्किट मध्ये असू ना, तर बने जरा माझी रिहर्सल की नाही ते काही 4 वाक्य आहेत, तर तुम्हाला फक्त तुझं वाक्य दे. मग आम्ही ती रिहर्सल आमची करत असतो आत्ताही आम्ही. बरं म्हणजे त्यावेळेला मी खूप घाबरलो होतो बँकेत, मला कळतच नव्हतं, मी सारखा पाणी पित होतो. गौरव बोला किती पाणी पिशील थांब, मला कळत नाही, घाबरलोय. तर आम्ही एक स्किट करत होतो त्यावेळेला ना, आम्ही दरोडेखोर होतो सगळे.